मकर राशी ब्रह्मदेवाने लिहिलेल्या या 10 अटळ गोष्टी घडणार म्हणजे घडणारच. मकर राशी, कष्ट हेच तुझं प्रारब्ध आहे आणि पुण्य. मकर राशीचा मूळ स्वभाव म्हणजे कर्म, शिस्त काही परिणाम करतात हे विस्तृतपणे समजून घेऊया. 1. कष्ट हेच तुझं प्रारंभ आणि पुण्यात. मकर राशीचा मूळ स्वभाव म्हणजे कर्माचा, शिस्त, कर्तव्य आणि धैर्य. पण हे सर्व एका कारणासाठीच तुमच्या स्वभावात बसवण्यात आलं, कारण तुमच्या नशिबात कष्ट लिहिलेलं आहे. तुमच्या नशिबात कष्ट लिहिलेलं आहे. ब्रह्मदेव म्हणतात, तुझं भाग्य प्रखर आहे, पण त्याला जागा करण्यासाठी तुला रक्ताचे घाम गाळावे लागतील. तुमचे प्रत्येक पाऊल ही एक परीक्षा असते. लोकांना जे सहज मिळतं त्यासाठी मकर व्यक्तीला दशापट प्रयत्न करावे लागतात. तुम्हाला आयुष्यात काहीही फुकट मिळत नाही, पण हेच तुमचे सौंदर्य आहे, कारण जे तुम्हाला मिळतं ते कायमस्वरूपी आणि मूलभूत असतं. तुम्ही जे निर्माण करता ते इतरांच्या पिढ्यांसाठी उदाहरण ठरतं. 2. विलंब हेच तुमच्या यशाचा ब्रह्म रहस्य. मकर राशीच्या जीवनातील एक विशिष्ट म्हणजे यश नेहमी उशिरा येतं. इतर राशी लवकर यशस्वी होतात, पण मकर व्यक्तीला नियती थांबवत असते, कारण तुम्हाला जे मिळेल ते अजरामर असेल. ब्रह्मदेवा तुमच्याकडून सिनेमाची परीक्षा घेतली. तुला यश द्यायचंय, पण त्याआधी तुला स्वतःची ओळख गाठावी लागेल. 30 नंतर, 40 नंतर किंवा कधीकधी निवडून 3 नंतरही मकर व्यक्तीचे खऱ्या अर्थाने यश मिळतं. पण ते यश का मजबूत असतं की कोणतेही वादळ ते उडवू शकत नाही. हळूहळू चालणं पण स्थिरपणे पोहोचलं हाच तुमचा स्वभाव. 3 शत्रू गुप्त असतात, पण संरक्षण ब्रह्मकवचात असतं. मकर राशीच्या भोवती सतत गट शत्रूंचा जाळं असतं. हे शत्रू नेहमी समोरून हल्ला करत नाहीत, ते पाठीमागून वार करतात. पण ब्रह्मदेवाने तुमच्या आत्म्याभोवती एक अदृश्य कवच घातलेलं असतं. तू एकटा वाटशील, पण तुझ्या मागे माझं रक्षण सदैव असेल. तुझ्यावर टीका होईल, गैरसमज होईल, पण अखेरचा विजय तुमचाच होईल, कारण मकर राशीचा स्वभाव म्हणजे प्रतिकार न करता टिकून राहणं आणि योग्य वेळेस पुन्हा उगम पावणं. पुनर्जन्मासारख्या मोठ्या टप्प्याने भरलेलं जीवन. मकर राशीचे जीवन साधं सरळ नसतं. या 2-3 टप्पे मोठे येतात जिथे आयुष्य पूर्ण बदलतात. हे खरे. हे सर्व टप्पे म्हणजे मृत्यू आणि जन्म, पुनर्जन्म यांसारखे असतात. बालपणा संघर्ष, तरुणपण एक मोठा अपघात, धक्का, मध्यम वयात एक जबरदस्त रूपांतर, वृद्धावस्थेत दिव्यता आणि सामाजिक प्रतिष्ठा. हे टप्पे नेतेचे तुमच्यावरच काम असतं. ब्रह्मदेव तुम्हाला कठोर आयुष्य देतो, पण त्याचं अंतिम फळ म्हणजे आत्मिक वैभव. मौन आणि आत्मज्ञान हे तुमचं मूळ असतं. मकर व्यक्ती फार बोलत नाही, ते म्हणून रक्तात, पण हे मन म्हणजे दुर्बलता नाही, ते एक आत्मिक अस्त्र आहे. मौनातूनच त्याचा चिंतन, आत्मज्ञान आणि अंतर्ज्ञान उगम पावतो. तो बोलशील तेव्हा जागायचे, पण त्याआधी तू मनात ब्रह्मज्ञान मिळवशील, हे म्हणून त्यांना आत्मिक उंचीवर घेऊन जातं. ते आतून इतके मजबूत होतात की कोणतीही बाह्य टीका त्यांना हादरवू शकत नाही. एकाकी वाटचाल पण समाजासाठी दीपस्तंभ. मकर राशीचे जीवन एकाकी वाटतं. लहानपणी मित्र नसतात, तरुणपणी फसवणूक होते, प्रौढ वयात धोका मिळतो, पण या सगळ्या अनुभवातूनच मकर राशीची व्यक्ती समाजासाठी प्रकाश बनते. तू एकटा चालशील, पण तुझ्या पावलांनी इतरांचे रस्ते उजळतील. तुमचं आयुष्य इतरांसाठी शिकवण असतं. तुम्ही जे गमावता ते समाजासाठी मार्गदर्शन ठरतं. कर्तव्याची जाणीव हीच तुमची श्रद्धा. मकर राशीचा व्यक्ती धर्म, परंपरा किंवा बाह्य नियमांपेक्षा कर्तव्याला अधिक महत्त्व देतो. त्याला देव म्हणजे कर्म वाटतो. ब्रह्मदेवाने तुमच्या अंतरात एक अतूट कर्तव्य भावना रोवलेली आहे. तो धर्म पाळणार नाहीस, तू धर्म बनशील. तुमच्या वागण्यातच नीती, नियम आणि आदर्श असतो. तुम्ही कोणी शिक्षक, वकील, सैनिक, व्यवस्थापक असाल तर तुमचे जीवन म्हणजे एक शिस्तबद्ध ग्रंथ असतो. भावनांचा बर्फ, पण आत अग्निशमक प्रेम. मकर व्यक्ती भावनांनी वागतात असे कोणी म्हणत नाही, पण सत्य हे आहे की त्यांचे प्रेम, आपुलकी आणि संवेदना फार खोल असतात. ते बाहेरून थंड, पण आतून प्रखर असतात. तुझ्या डोळ्यात अश्रू नसतील, पण हृदयात समुद्र साठलेला असेल. त्याचे प्रेम स्थिर, न बोलणारा, पण आयुष्यभर टिकणारं असतं. त्यांची नाती एकदा जोडली गेली की ती कधीच तुटत नाहीत, पण विश्वासघात सहन करतात, ते आतून मोडतात. हे कोणालाही कळत नाही. अदृश्य रक्षण. ब्रह्मदेवाची वैशिष्ट्यपूर्ण कवच. मकर राशीवर एक गोड रक्षण असतं. अनेक वेळा तुमच्यावर संकटे येतात, पण ऐन वेळेस वाचता.
अपघात टाळतात, शत्रू पराभूत होतात, पण पाय घसरतो पण तुम्ही सावरता. हे योगायोग नाहीत, तुझ्या रक्षण मी करीन, पण तुला ते कधीच जाणवणार नाही. हेच आरक्षण तुम्हाला अंधारात प्रकाशात नेतं. तुम्ही कितीही संकटात सापडला तरी एक दिव्य शक्ती तुम्हाला वाचवत असते. कारण ब्रह्मदेवाच्या लेखात तुमचं जीवन कार्य अपूर्ण आहे. वृद्धावस्थेत वैभव आणि मकर राशीचा सर्वात तेजस्वी रूप त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात दिसतं. इतर लोक थकतात पण निवृत्त होतात, पण मकर व्यक्ती तेव्हा शिखर वाटतात. ते अधिक परिपक्व, शांत आणि प्रभावशाली होतात. त्यांच्या डोळ्यात एक ते जास्त जल शब्दात सांगता येत नाही. तुझं यश तुला लवकर मिळणार नाही, पण ते मिळाले की सृष्टीसुद्धा नतमस्तक होईल. अनेक मकर व्यक्ती 50 नंतर प्रसिद्धी, पैसा, प्रतिष्ठा किंवा आध्यात्मिक उंची गाठतात. हे म्हणजे ब्रह्मदेवाने ठरवलेले वेळच असते. कारण तोपर्यंत तुम्ही परिपक्व होता, उधळपट्टी करत नाही आणि त्याचा योजनेचा योग्य उपयोग करता. या वयात तुम्हाला आदर मिळतो, लोक तुमचं ऐकतात आणि अनेक तरुण तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी येतात. वृद्धत्व तुमच्यासाठी एक आशीर्वाद असतो, कारण तेव्हा ब्रह्मतेज तुमच्या चेहऱ्यावर झळकतं. ब्रह्मवाक्य मकर राशीचा अंतिम सत्य, तो ब्रह्मदेवाचे कर्मयोगी रूप आहेस. तुझं जीवन सोपं नसेल, पण तू जे उभार असेल ते 1000 वर्षांचा स्मरण राहील. मकर राशीला ब्रह्मदेवाने कठीण नीती दिली आहे, पण त्याचं सोबत त्यांना दिले एक अमर तेज. ते तेज वेळ घेऊन प्रकट होतं, पण एकदा प्रकट झालं की ते अखंड प्रकाश देतं. आपण या लेखातून केवळ मकर राशीचा स्वभाव नव्हे तर त्यांच्या आध्यात्मिक नियतीचाही शोध घेतला आहे. मकर राशीचे ब्रह्मरहस्य. मकर राशी ही अशी राशी आहे जिच्या जीवनात थोडंसं कठीण, थोडा एकाकी, पण अत्यंत गौरवशाली प्राप्त लिहिलेलं गेलेलं आहे. ब्रह्मदेवाने या राशीच्या आत्म्याला साऱ्या राशींमध्ये सर्वात जास्त जबाबदारी दिली आहे, कारण या आत्म्याला त्यावरचं ओझं वाहण्याची ताकद आहे. या 10 ठळक गोष्टी म्हणजे तुमचं प्रारब्ध नाही तर ब्रह्मदेवाने आखलेली ब्रह्मयोजना आहे. त्या गोष्टींना टाळणं शक्य आहे, पण त्या समजून घेतल्या तर त्या तुमचं जीवन बदलू शकतात. उपाय आणि मार्गदर्शन. शनीच्या कृपेसाठी शनिवारची पूजा आणि तिळाचे दान करा. मौन, ध्यान आणि योग हे तुमचं आत्मबल वाढवतात. प्रत्येक अपयशात ब्रह्मदेवाची परीक्षा समजा. राग न करता स्वीकार करा. मातृपितृ सेवेला सर्वोच्च प्राधान्य द्या. ब्रह्मकवच अधिक मजबूत होतं. वृद्ध व्यक्तींचा आशीर्वाद घेणं तुमच्या कर्मवृत्तीला वेग देतो. अशा प्रकारे मकर राशीबद्दलची माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.